दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून आता विरोधकांनी मात्र सरकारला घेरलेलं आहे, किंवा मंत्र्यांना घेरलेलं आहे. नेमकं विरोधकांचं काय म्हणणं आहे, कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूया. या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता. चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही. तर चंद्रकांत दादांना जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुख पद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काय ना काहीतरी चांगलं निघेल. चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं. त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं. चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत. सत्य काय आहे ते आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय. लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही